Okay, good morning everyone. Today I will discuss chemical properties of alcohol. ओके, तर आज आपण बघणार आहेत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. तर लास्ट लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ मेथड्स बघितलेत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल तयार करण्याच्या. तर आज आपल्याला बघायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. ओके, तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल म्हणजे काय, तर जे अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी बघायची आपल्याला. काय करायची, अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायचे आज बघायचे आहे. म्हणजे जे अल्कोहोल आहे ते अल्कोहोल कशा प्रकारे रिॲक्ट होतं हे आपल्याला या ठिकाणी थोडंसं बघायचं आहे. तर पाहूयात. फर्स्ट, रिॲक्ट विथ मेटल. रिॲक्ट विथ मेटल, जो मेटल आहे त्या मेटल सोबत अल्कोहोल कशा प्रकारे रिॲक्ट होतं ते आपल्याला बघायचं आहे. पाहूयात आपण. ROH ऑन रिॲक्टेड विथ सोडियम मेटल. ओके, तर सर्वांना सोडियम मेटल माहिती असेल. तर हा सोडियम मेटल आहे, त्याच्यावर आपण अल्कोहोल सोबत आपण काय केलं, सोडियम मेटलची रिॲक्शन केली. तर आपल्याला जो प्रोडक्ट आहे तो काय मिळतो बघा. लक्षात ठेवा, आपण काय करतो पहिल्यांदा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी बघतोय. ओके, पहिल्यांदा आपण घेतलं रिॲक्ट विथ मेटल, म्हणजे जे अल्कोहोल आहे ते अल्कोहोल मेटल सोबत रिॲक्ट करून बघितलं तर आपल्याला उत्तर काय येईल. तर सर्वांना माहिती आहे हा मेटल आहे, अल्कोहोलचं ॲसिडिक कॅरेक्टर असतं हे सर्वांना माहिती आहे. हा अल्कोहोल घेतला, त्याच्यासोबत सोडियम मेटल रिॲक्ट केला, तुम्हाला काय मिळेल, सोडियम अल्कॉक्साईड आयन म्हणतो आपण त्याला, RO- आणि Na+ असा मिळतो. ओके, ही सर्वांना माहिती असेल. आपण ह्या ठिकाणी काय म्हणतो, RO- आणि Na+. प्लस तुम्हाला बाय प्रॉडक्ट काय बाहेर पडेल, 1/2 H2. ओके, हे सर्वांना माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मेटल जो आहे, मेटल अल्कोहोल सोबत रिॲक्ट केला, ROH अल्कोहोल आहे, हा कसला ॲसिड आहे, ॲसिड आहे. ओके, ॲसिड जर मेटल सोबत रिॲक्ट केला तर सर्वांना माहिती आहे अल्कॉक्साईड, सोडियम अल्कॉक्साईड म्हणतो आपण ह्याला, प्लस तुमचा एक 1/2 H2 तुमचा बाहेर पडेल. हे तुम्ही काय करायचं या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. रिॲक्शन्स विथ मेटल सर्वांनी नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, सोपं आहे, काही अवघड नाही. ओके, त्याच्यानंतर लिहिलं सर्वांनी, ठीक आहे. पुढे बघा, हे लिहिलं सर्वांनी, पुढे बघूयात आपण. हे लिहिलं सर्वांनी, पुढे बघा. जे आपला अल्कोहोल आहे, काय आहे आपला अल्कोहोल, ROH ऑन रिॲक्टेड विथ NaOH. ओके, मला सांगा, हा आहे तुमचा ॲसिडिक, हा आहे तुमचा बेसिक, पण ह्याच्यापासून तुमचा हा रिॲक्ट होत नाही, नो रिॲक्शन, नो रिॲक्ट. ओके, तर का रिॲक्ट होत नाही, तर लक्षात ठेवा, ड्यू टू लो ॲसिडिक कॅरेक्टर, ड्यू टू लो ॲसिडिक कॅरेक्टर. म्हणजे काय आहे, तर हा जो तुमचा अल्कोहोल आहे, हा अल्कोहोलचं ॲसिडिक कॅरेक्टर कसं आहे, कमी आहे, त्याच्यामुळं काय होत नाही, हा रिॲक्ट होत नाही. कळते सर्वांना. अल्कोहोल सोबत हा तुमचा NaOH हा रिॲक्ट होत नाही बिकॉज ऑफ लो ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं कसलं कॅरेक्टर आहे, लो ॲसिडिक कॅरेक्टर आहे, म्हणजे हा वीक ॲसिड आहे असंही आपण म्हणलं तरी काय हरकत नाही आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे JEE खूप इम्पॉर्टंट आहे. कळते सर्वांना. हे JEE साठी आणि नीटसाठी सुद्धा कसं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. अल्कोहोल NaOH सोबत रिॲक्ट होत नाही बिकॉज ऑफ लो ॲसिडिक कॅरेक्टर, ड्यू टू लो ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल. दॅट्स वाय अल्कोहोल अँड सोडियम हायड्रॉक्साईड डज नॉट रिॲक्ट. ओके, लिहून घ्या. हे पण सर्वांनी लिहिलं, हे पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढे बघूयात आपण. पुढे बघूयात, लिहिलं सर्वांनी, पुढे बघा. आपण काय बघतोय, केमिकल प्रॉपर्टीज बघतोय अल्कोहोलच्या. पुढे बघूयात. ओके, ग्रिग्नार्ड रिॲक्शन सर्वांना माहिती आहे, ग्रिग्नार्ड RMgX, ROH ऑन रिॲक्टेड विथ R-MgX. ओके, कळते सर्वांना. हे बघा काय होईल ह्या ठिकाणी, हा काय म्हणून रिॲक्ट होतो तुमचा बेस, हा काय म्हणून रिॲक्ट असेल, बेस हा म्हणून असेल तुमचा ॲसिड.
ओके, हा असेल तुमचा ॲसिड, हा असेल तुमचा बेस. तर हा RMgX काय करेल, ह्याच्यातला काय करेल, एक H काय करेल, हा Mg वरती प्लस असतो, R वरती मायनस असतो, ह्याच्यातला एक H काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल. काय करेल, एक H ॲब्स्ट्रॅक्ट करेल, म्हणजेच तुमचा काय तयार होईल, RH म्हणजे R' असेल, प्लस हा तुमचा MgX आणि हा असेल तुमचा OR. कळतंय सर्वांना. हा झाला तुमचा ॲसिड. तिकडे तुमचा जर समजा हा तुमचा स्ट्रॉंग ॲसिड असेल, ओके, तर इकडे कसा होतो तुमचा, हा वीक ॲसिड तयार होतो. कळतंय सर्वांना. इकडे जर समजा तुमचा हा स्ट्रॉंग ॲसिड असेल तर तिकडे कसा होतो तुमचा वीक ॲसिड. ओके, बेस आहे ग्रिग्नार्ड रिएजंट, सर्वांना माहिती असेल. बेस काय करतो, एक H ॲब्स्ट्रॅक्ट करतो अल्कोहोलमधला, H एक ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर R' तयार होईल, तुमचा बाय प्रॉडक्ट बाहेर पडेल. हा तुमचा कसा असेल, वीक ॲसिड. हे तुम्ही काय करायचं, ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही काय करा, लिहून ठेवा. फक्त ह्याच्यामध्ये एक्सेप्शन केस काय आहे, ह्याच्यामध्ये जी एक्सेप्शन केस आहे ती काय आहे बघा. जो तुमचा मिथिल अल्कोहोल आहे, मिथेनॉल सर्वांना माहिती असेल. ओके, आपण याला काय म्हणतो, मिथेनॉल म्हणतो. ओके, मिथेनॉल सर्वांना आधी हे वरचं नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या. वरचं लिहिलं सर्वांनी, मग तुम्हाला सांगतो. लिहिलं, लिहिलं सर्वांनी, ठीक आहे. बघा आता एक्सेप्शन काय आहे ह्याच्यामध्ये लिहिलं सर्वांनी हे. आता एक्सेप्शन पाहूयात. हा जो तुमचा मिथेनॉल आहे, सर्वांना स्ट्रक्चर माहिती असेल, CH3OH. ओके, हा जो आहे तुमचा, हा वीक ॲसिड आहे. हा काय आहे तुमचा वीक ॲसिड आहे. कशापेक्षा, वॉटरपेक्षा. अल्कोहोल आहे, सर्वांना लक्षात ठेवा. हा ॲसिड का म्हणतो आपण, H+ डोनेट करू शकतो, CH3O- आणि H+. हा वीक ॲसिड दॅन वॉटर. कोणापेक्षा, वॉटरपेक्षा कसा आहे, हा वीक ॲसिड आहे. कळतंय सर्वांना. म्हणजे वॉटरपेक्षा हा एक्सेप्शन केस आहे, नीट लक्षात ठेवा. एक्सेप्शन केस आहे हे. मिथेनॉल जो आहे हा वीक ॲसिड आहे दॅन वॉटरपेक्षा, बट स्ट्रॉंगर ॲसिड दॅन ॲसिटिलीन. ॲसिटिलीन सर्वांना माहिती असेल. ॲसिटिलीन CH ट्रिपल बॉन्ड CH, ॲसिटिलीन अँड अमोनिया. कळतंय सर्वांना. मिथेनॉल जो आहे CH3OH हा वीक ॲसिड आहे दॅन वॉटरपेक्षा, पण स्ट्रॉंगर ॲसिड आहे ॲसिटिलीन आणि अमोनियापेक्षा. म्हणजे ह्या ॲसिटिलीन आणि अमोनियापेक्षा काय करतो, हा H+ इझिली डोनेट करतो. काय करतो, इझिली डोनेट करतो. पण वॉटर आहे सर्वांना माहिती आहे, H2O H+ आणि दुसरा असतो OH-. ओके, एक आहे तुमचा H+ आणि दुसरा आहे तुमचा OH-. हा इझिली H+ डोनेट करतो. आपण ॲसिडिफिकेशनसाठी वॉटर वापरतो, ॲसिडिक वॉटर म्हणतो. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण मिथेनॉल, फक्त मिथेनॉल, ओनली मिथेनॉल. काय म्हणतोय मी, ओनली मिथेनॉल. मिथेनॉल इज वीक ॲसिड दॅन वॉटर बट स्ट्रॉंगर ॲसिड दॅन ॲसिटिलीन अँड अमोनिया. कळते सर्वांना. हे तुम्ही काय करायचं, ह्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हाही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट भाग आहे. तर मिथेनॉल जे आहे ते वीक ॲसिड आहे पाण्यापेक्षा, बिकॉज ऑफ वॉटरचं इझिली डिसोसिएशन होतं. तुम्हाला माहिती आहे वॉटर काय करतो, लगेच H+ डोनेट करतो. पण स्ट्रॉंगर ॲसिड आहे ॲसिटिलीन आणि अमोनियापेक्षा. का, ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर आहे, हे इझिली H+ देत नाही आहेत. अमोनिया पण इझिली H+ देत नाही आहेत. पण मिथेनॉल काय करतो, ह्याच्यापेक्षा H+ हा लवकर देतो आणि याच्यापेक्षा वॉटर H+ लवकर देतो. आणि हा वॉटरपेक्षा हा कमी H+ देतो, लवकर देत नाही. ही लक्षात देतो पण सावकाश देतो. सर्वांनी हेही काय करा, या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. लिहिलं सर्वांनी. ओके, पुढे बघूयात आपण. पुढे आपल्याला एक रिॲक्शन बघायचे, तर रिॲक्शन बघूयात. लिहिलं सर्वांनी, हे नोट डाऊन केलं, स्क्रीनशॉट मारायचं असेल स्क्रीनशॉट करून घ्या. पुढे बघूयात, आपल्याला खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन बघायचे. तर त्या रिॲक्शनचं नाव आहे पिनाकोलन रिअरेंजमेंट रिॲक्शन. पुढे आपल्याला काय करायचं आहे, पिनाकोलन रिॲक्शन बघायचं.
करायचे. ओके, पिनॅकोल, पिनाकोलन. ओके, बघूयात आपण. रिॲक्शनचं नाव आहे पिनाकोल अँड पिनाकोलन. पिनॅकोल, पिनाकोलन, पिनाकोलन, पिनॅकोल, पिनॅकोलन रीअरेंजमेंट. रीअरेंजमेंट. ओके, रिॲक्शन. ओके, पिनॅकोल, पिनॅकोलन रीअरेंजमेंट रिॲक्शन बघायचे. तर लिसन हिअर, लक्ष द्या सर्वांनी. तर ही जी रिॲक्शन आहे खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन आपल्याला याच्यासाठी बघायची आहे, तर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. कशासाठी बघायचे? स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. तर कार्बोकॅटायनची जी स्टॅबिलिटी आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, ही रिॲक्शन बघायची आहे. लक्ष द्या सर्वांनी. बघा, पिनॅकोलचं स्ट्रक्चर असं आहे CH3 CH3OH. ओके, पुढे बघा, इथं C असेल, इथं एक CH3 असेल, इथं एक तुमचा CH3 असेल, ह्या ठिकाणी पण असेल तुमचा OH. हे आहे तुमचा पिनाकोल. ह्याचं नाव काय आहे? पिनॅकोल. ओके, ह्याच्यापासून तुम्हाला मिळतो पिनाकोलन. ह्याच्यापासून तुम्हाला काय मिळतो? पिनाकोलन. तर पिनाकोलन कसं असतो बघा, CH3 C डबल बॉन्ड O C CH3 CH3 CH3. याचं नाव आहे पिनॅकोलन. ओके, नीट लक्ष द्या. एकदा जर नाही कळालं तर परत ते कळणार नाही. ओके, याचं नाव आहे पिनॅकोल आणि याचं नाव आहे पिनॅकोलन. हा आहे तुमचा पिनाकोल. ओके, कळतंय? इन प्रेझेन्स ऑफ H+ ॲसिडिफाय केलं जातं आणि त्याच्यापासून पिनाकोलन मिळतो. आता ही जी रिॲक्शन आहे ही कशी होते, काय होते, हे आपल्याला थोडं बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन बघायचं आहे. ओके, तर सर्वांना माहिती असेल कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी, टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, दॅन प्रायमरी अँड दॅन मिथिल. ओके, त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये जे काही आहे एक्झाम्पल त्याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे. तर आपण मेकॅनिझम पाहूयात. बघा, लक्ष द्या, मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम पाहूयात. त्याच्यामध्ये स्टेप फर्स्टमध्ये काय करायचं आपल्याला? प्रोटोनेशन करायचं. काय करायचं आहे? प्रोटोनेशन किंवा ॲसिडिफिकेशन आपण म्हणतो. ओके, किंवा आपण त्याला काय म्हणतो? ॲसिडिफिकेशन. बघा, तुमचा पिनॅकोल आहे, मी आहे असंच घेतो, थोडं मी वरती लिहितो म्हणजे दोन्ही करून आपल्या दोन्ही स्टेप बसतील. ओके, इथं काय करतो बघा, स्टेप फर्स्ट. ओके, CH3 C CH3OH C CH3OH आहे असा पिनाकोल घेतला. याच्यावर मी काय टाकतो? H+ टाकतो. ओके, H+ टाकल्यानंतर काय होईल तुम्हाला? हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल काय करेल? हा H+ ला घेईल, म्हणजेच ह्या ठिकाणी काय तयार होईल? तुमचा वॉटर तयार होईल. काय तयार होईल? वॉटर. मग तुम्ही हा OH घेतला, हा OH घेतला, ॲज इट इज उत्तर सेम येणार आहे. कोणताही घ्या. नाही तुम्ही म्हणसाल सर तुम्ही हा OH घेतला, हा का नाही घेतला जात? दोन्हीपैकी कोणताही घेतला तरी आन्सर तेच येणार आहे. ओके, घेतला. ह्या ठिकाणी मी आहे असा लिहितो CH3 C CH3 हा तुमचा OH, इथं तुमचा CH3 आणि ह्या ठिकाणी तयार झाला OH2+. ओके, हा तुमचा वॉटर तयार झाला. ओके, हा काय तयार झाला? वॉटर. हा वॉटरला काय करायचं? आपण बाहेर काढायचं. ओके, ऑटोमॅटिकली निघून जाईल इन प्रेझेन्स ऑफ हीट दिल्यानंतर. ओके, हीट दिल्यानंतर काय होईल? तुमचा वॉटर निघून जाईल आणि तुमचा काय तयार होईल? कार्बोकॅटायन तयार होईल. आणि तुमचा काय तयार होईल? कार्बोकॅटायन. CH3 ह्या ठिकाणी OH आहे असा, ह्या ठिकाणी C, ह्या ठिकाणी CH3, ह्या ठिकाणी पण काय तयार झाला? CH3 आणि ह्या ठिकाणी तयार होईल प्लस चार्ज. कोणता कार्बोकॅटायन आहे हा? टर्शरी कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन आहे? टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल म्हणता तुम्ही? टर्शरी कार्बोकॅटायन. ओके, जरी हा टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला असेल तर हा आपला कसा आहे? ह्या ठिकाणी लेस स्टेबल आहे. हा कसा आहे? लेस स्टेबल आहे. का लेस स्टेबल आहे ते आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, ह्याच्यापेक्षाही आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार करायचं आहे. याच्याही पेक्षा आपल्याला काय करायचं आहे? मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार करायचं आहे. ते आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. त्यासाठी हे लिहून घ्या.
लिहिताय सर्वांनी? मी वरचं हे रब करतो. ओके, हे पिना कोलन वगैरे लिहिला असेल सर्वांनी. बघा, स्टेप फर्स्ट झाली, टर्शरी कार्बोकॅटायन तयार झालं. आता मी काय करतो, स्टेप सेकंड. ओके, स्टेप सेकंडमध्ये काय म्हणतो, 1,2 मिथिल शिफ्ट. मी काय म्हणतो, 1,2 मिथिल शिफ्ट. ओके, स्टेपमध्ये फर्स्टमध्ये काय केलं, H+ केला, वॉटर तयार केला, वॉटरला काढून टाकला, कार्बोकॅटायन तयार केला. ओके, स्टेप सेकंडमध्ये काय करतो मी, 1,2 मिथिल शिफ्ट करतो. बघा, मी टर्शरी कार्बोकॅटायन आहे असा लिहितो, CH3 CH3 ह्या ठिकाणी आहे तुमचा OH. ओके, त्यानंतर तुमचा तयार होतो हा कार्बोकॅटायन, ह्या ठिकाणी प्लस, ह्या ठिकाणी तुमचा CH3, ह्या ठिकाणी पण तुमचा असेल CH3. ओके, आता ह्या ठिकाणी मला काय करायचं आहे, 1,2 मिथिल शिफ्ट करायचे. काय करायचे आहे, 1,2 मिथिल शिफ्ट. का 1,2 मिथिल शिफ्ट करणार आहे मी, तर टर्शरी कार्बोकॅटायन हा जो आहे हा लेस स्टेबल आहे. का आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करतोय, 1,2 मिथिल शिफ्ट करतोय. 1,2 मिथिल शिफ्ट म्हणजे काय, तर कार्बन नंबर 1 पासून कार्बन नंबर 2 कडे काय करायचं आहे, मिथिल शिफ्ट करायचं आहे. आता ह्या ठिकाणी कार्बन नंबर 1 आणि हा 2 असेल. ओके, तर ह्या ठिकाणी जो तुमचा हा मिथिल आहे हा काय करतो मी, शिफ्ट करतो. एक कोणताही मिथिल काय करा, एका कार्बन पासून या प्लस चार्जकडे काय करा, शिफ्ट करा. त्यालाच आपण म्हणतो 1,2 मिथिल शिफ्ट. आपण हायड्राइड शिफ्ट पण पाहिले, हायड्राइड शिफ्ट तेही आपल्याला अजून बघायचं आहे. जरी ज्याने पाहिलं नसेल त्यांच्यासाठी आपण ते बनवूयात. बघा, CH3 इथं या ठिकाणी काय केला मी, शिफ्ट केला. म्हणजे आता ह्या ठिकाणी कोणता चार्ज येईल, प्लस चार्ज येईल. बघा, हा तुमचा CH3 असेल, हा तुमचा C असेल, हा तुमचा OH असेल. या ठिकाणी काय आला तुमचा हा प्लस चार्ज आला. त्यानंतर हा असेल तुमचा C, ह्या ठिकाणी CH3, या ठिकाणी तुमचा CH3 आणि अजून एक ॲड झालेला तुमचा CH3. हा कोणता कार्बोकॅटायन आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. हा कोणता कार्बोकॅटायन आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. पण हा कसा आहे, हा मोर स्टेबल आहे. हा कसा आहे, मोर स्टेबल. का मोर स्टेबल आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर आपण रिॲक्टिव्हिटी बघताना काय बघतो, टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी असं बघतो. ओके, पण हा पिनॅकोलन रिअरेंजमेंटमध्ये सेकंडरी कार्बोकॅटायन जो आहे तो मोर स्टेबल असतो. व्हाय, तर लक्षात ठेवा, जो कार्बोकॅटायन आपला ह्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय आहे तुमचा ऑक्सिजन आहे. त्या ठिकाणी काय आहे तुमचा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनकडे किती लोन पेअर असतात, 2 लोन पेअर असतात. हा डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, पण ह्या ठिकाणी देण्यासाठी ऑक्सिजनकडे लोन पेअर आहेत. म्हणून हा सेकंडरी कार्बोकॅटायन ह्या ठिकाणी कसा असतो, मोर स्टेबल असतो. कळतंय का? आता हा जो मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार झालाय त्याचं कन्व्हर्जन इझिली ऑटोमॅटिकली होतं. कशामध्ये होतं ते आपल्याला बघायचं आहे. कळतंय सर्वांना? सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल का आहे, तर ह्या ठिकाणी जो तुमचा OH आहे, अल्कोहोलिक ग्रुप आहे, तो ह्या कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज करतो. त्याला काय करतो, आता ह्या ठिकाणी हा कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज करण्यासाठी ह्या ठिकाणी कोणी नाही, शेजारच्या ॲडजस्टंट कार्बनला OH. ओके, इथं डायरेक्टली अटॅच, जर अल्कोहोलिकला जर डायरेक्टली अटॅच कार्बोकॅटायन असेल, अल्कोहोलला डायरेक्टली अटॅच जर कार्बोकॅटायन तयार होत असेल तर तो कसा असतो, मोर स्टेबल असतो. हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, जेईसाठी अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. जेई ॲडव्हान्ससाठी, जेई ॲडव्हान्ससाठी अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. काय लक्षात ठेवायचं, पिनॅकोलन रिअरेंजमेंटमध्ये टर्शरी कार्बोकॅटायन हा लेस स्टेबल असतो आणि सेकंडरी मोर स्टेबल असतो. व्हाय, बिकॉज ऑफ this carbocation present directly attached to alcoholic group and these alcoholic group are present in 2 lone pairs. किती लोन पेअर आहेत त्याच्यावरती, लोन पेअर म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन आहेत. हे काय करतील, त्याला डायरेक्टली डोनेट करतील आणि तुम्हाला काय मिळेल, सेकंडरी कार्बोकॅटायन तो कसा असतो, मोर स्टेबल असतो. आणि हा मोर स्टेबल कार्बोकॅटायनला ऑटोमॅटिक काय होतं, कन्वर्ट होतं. तर ते कसं कन्वर्ट होतं बघूयात. हे लिहिलं सर्वांनी, पहिल्यांदा स्टेप फर्स्ट लिहून घ्या. लिहिलं, पुढे बघूयात. मी रब करू ह्याला. बघा, पुढे पाहूयात आपण. सेकंडरी कार्बोकॅटायन आहे असं लिहितो स्टेप थर्ड मध्ये. काय घेतला मी, CH3C प्लस चार्ज, OH या ठिकाणी आहे तुमचा C, CH3 आणि हा असेल तुमचा CH3. ओके, ह्या ठिकाणी काय होतं, ऑक्सिजनच्या लोन पेअर आहेत ह्या ठिकाणी जातील.
प्लस चार्ज ऑटोमॅटिक स्टेबल होईल. म्हणजे काय येईल तुमचा CH3 डबल बॉन्ड OH ऑप्शनवरती प्लस चार्ज. ओके, मी हे वरती लिहिलंय, फक्त घाबरून जायचं कारण नाही. हे काय केलं मी फक्त वरती लिहिलंय. ओके, लोन पेअर आहेत त्याला स्टॅबिलाइज करतील, प्लस चार्ज येईल. पुढे तुमचा आहे असा CH3 हा CH3. लास्ट स्टेपला काय होईल मायनस H प्लस म्हणतो डिप्रोटोनेशन. आपण काय म्हणतो मायनस H प्लस, त्यालाच डिप्रोटोनेशन म्हणतो. ओके, मायनस H प्लस झालं की तुम्हाला काय मिळेल पिनाकोलन. तुम्हाला काय मिळेल पिनाकोलन. हे तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ह्याचं नाव आहे पिनाकोलन. ओके, हा झाला तुमचा पिनाकोल. हे तुम्ही काय करायचं नोट डाऊन करायचं आहे. साधं सोपं आहे. हा सेकंडरी कार्बोकॅटायनला ऑक्सिजनच्या लोन पेअर स्टेबल करतील, असं तयार होईल तुमचा इंटरमिजिएट. हा प्लस चार्ज आहे, ऑटोमॅटिक काय करायचं हा मायनस H प्लस, हा बॉन्ड इकडे जातो, H प्लस निघून जातो आणि तुमचा पिनाकोलन तयार होतो. हेही तुम्ही काय करू शकता पाहू शकता. लिहिलं सर्वांनी आणि लिहून घ्यायचं आहे सर्वांनी. ओके, ह्याचीच अजून आपण काय करूयात नंबर ऑफ एक्झाम्पल पाहूयात, म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं कळेल. ओके, लिहिलं, बघूयात पुढे बघूयात आपण. ठीक आहे, पुढे बघूयात. झालं सर्वांचं, बघा लक्ष द्या पुढे. बघा अजून याचे काही नंबर ऑफ एक्झाम्पल पाहूयात. बघा कधी कधी असंही देतील तुम्हाला, तर घाबरून जायचं कारण नाही. ओके, इन प्रेझेन्स ऑफ AgNO3. ओके, डायल्युटेड AgNO3 असेल. ओके, कधी कधी तुम्हाला काय केलं जाईल असंही दिलं जाईल आणि इथं क्वेश्चन मार्क दिला जाईल आणि किंवा ए असं म्हटलं जाईल आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. जेईसाठी अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. ओके, नीटसाठी असतील असं नाही की नीटसाठी नसतील, कन्सेप्ट तोच आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये करायचं आहे काय, आता हा AgNO3 हा हॅलाइडसोबत रिॲक्ट होऊन AgXचा प्रेसिपिटेट बनवतो, हे सर्वांना माहिती आहे. ओके, आता आपल्याला ही रिॲक्शन काय करायची सॉल्व्ह करायची. ही पिनाकोलन टाईपचीच रिॲक्शन आहे. ओके, फक्त इथं पिनाकोल नाही आहे आणि पिनाकोलन तयार होणार आहे. इथं काय आहे पिनाकोल नाही आहे, पिनाकोलन तयार होणार आहे रिॲक्शनमधून ह्या. तर बघूयात काय होतं. बघा स्टेप फर्स्ट मध्ये काय करावं लागेल. एक्स म्हणजे काय असेल तुमचा कोणताही एनी हॅलाइड ग्रुप असेल. ओके, एक्स म्हणजे काय असेल क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अशा प्रकारचे तुमचे ग्रुप असतील. ओके, एक्स इज इक्वल टू असं म्हणूया. ओके, तर आपण बघूयात. आता हा तुमचा फर्स्ट स्टेपला काय होईल निघून जाईल. बघा मी रिॲक्शन लिहितो इथून CH3. आता आपण स्टेप वाईज करणार नाही, फास्ट घेऊयात थोडं. आता कळालंय सर्वांना. ओके, CH3 हा ठिकाणी एक्स आहे. ह्या ठिकाणी काय होईल एक्स तुमचा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, निघून जाईल. तयार काय होईल कार्बोकॅटायन CH3 ह्या ठिकाणी तुमचा OH. ओके, इथं तुमचा CH3 ह्या ठिकाणी असेल तुमचा CH3. इथं कोणता चार्ज आला प्लस, हा तयार झाला टर्शियरी कार्बोकॅटायन. ओके, पुढे काय करायचं आहे तुम्हाला. सेकंड स्टेपमध्ये काय केलं होतं आपण 1 to मिथिल शिफ्ट. सेम तेच करा 1,2 मिथिल शिफ्ट, 1 to मिथिल शिफ्ट करा. 1 to मिथिल एका ठिकाणा मिथिल काय करायचं ह्या ठिकाणी शिफ्ट करायचा. एक मिथिल इकडे गेला, ऑटोमॅटिक इथं काय येईल हा बॉन्ड सहित निघून जातोय, बॉन्ड सहित ट्रान्सफर होतोय, म्हणजे इथं काय येईल प्लस चार्ज येईल. ओके, हा CH3 हा तुमचा C ह्या ठिकाणी प्लस आला, ह्या ठिकाणी काय झाले तुमचे हा OH आहे असा CH3 आणि हा पण CH3. हा झाला सेकंडरी कार्बोकॅटायन. कसा असेल मोर स्टेबल असेल. कसा असेल मोर स्टेबल असेल. हा कसा असेल लेस स्टेबल. व्हाय का लेस स्टेबल असेल हा, तर मगाच मी सांगितलं इथं काय तुमच्या लोन पेअर आहेत. ह्या लोन पेअर काय करतात ह्याला स्टॅबिलाइज करतात. ओके, लोन पेअर काय करतील त्याला स्टॅबिलाइज करतील आणि तुम्हाला उत्तर मिळतं C. आता मी डायरेक्टली स्टॅबिलाइज करून -H प्लस म्हणतो बरं का. हा स्टॅबिलाइज करून काय करतो -H प्लस म्हणतो. C डबल बॉन्ड O या ठिकाणी तुमचा CH3, ह्या ठिकाणी तुमचा CH3, ह्या ठिकाणी तुमचा काय केलाय CH3 दिलाय. ह्याचं नाव काय पिनाकोलन.
ह्याचं नाव काय आहे? पिनाकोलोन. ही तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. काहीसुद्धा अवघड नाही, फक्त रिॲक्शन एकदा कळाली की अवघड काहीसुद्धा नाही. फक्त तुम्हाला काय करायचं? अल्कोहोलमध्ये मिथिल शिफ्ट करत जायचं. पहिल्यांदा हॅलाइड ग्रुप काढून टाकला. का हॅलाइड काढून टाकला? -X. होय, हा कसा आहे? गुड लिव्हिंग ग्रुप आहे, रिॲक्शनमधून इझिली निघून जातो, लिव्ह होतो. ओके, हे थोडं लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा निघून गेला, कार्बोकॅटायन तयार झाला, टर्शरी कार्बोकॅटायन. पण आपल्याला मोर स्टेबल पाहिजे, कारण अल्कोहोल आहे. तुम्ही म्हणणार सर ओळखायचं कसं? तर कळतं, कार्बोकॅटायनच्या शेजारच्या कार्बनला जर अल्कोहोलिक असेल तर काहीतरी आहे. त्या ठिकाणी काय करणार तुम्ही? मोर स्टेबल बनवणार. म्हणून 1,2 मिथिल शिफ्ट केला, सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल बनवला आणि तुम्ही पिनॅकोलन तयार केला. हे तुम्ही काय करायचं? ह्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूयात. लिहिलं सर्वांनी? नोट डाऊन केलं? पुढे बघूयात. लिहून घ्या फार सर्वांनी, पट. लिहिल्यानंतर कळेल तुम्हाला. ओके, झालं? पुढे बघूयात. मी आता काय करतो? एक्सच्या ठिकाणी थोडं वेगळं घेतो. बघा, मी काय करतो? एक्स जो आहे हा एक्सच्या ठिकाणी काय करतो? अमोनिया लिहितो. काय लिहितो? अमोनिया. NH2 अमाइन ग्रुप लिहितो. काय लिहितो? अमाइन ग्रुप जो आहे तो काय करतो? एक्सच्या ठिकाणी लिहितो आणि ह्याच्यावरती टाकतो NaNO2, याच्यावरती लिहितो NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ HCl. ओके, सर्वांना माहिती आहे NH2 आणि NaNO2 HCl टाकलं काय तयार होतं? डायअझोनियम साल्ट फॉर्मेशन होतं. काय होतं? डायअझोनियम साल्ट. आणि याचं जे उत्तर असेल काय असेल? तेच पिनाकोलन. वेगळं काहीच नसणार आहे बाळांनो, वेगळं काही सुद्धा असणार नाही. तेच उत्तर असेल पिनाकोलन. अजिबात चेंजेस येणार नाहीत. ह्याच्यामध्ये असेल तुमचा पिनाकोलन. ओके, पिनाकोलन तुमचा काय होणार आहे? ह्या ठिकाणी तयार होणार आहे. बघूयात आपण याचं मेकॅनिझम. लक्ष द्या, ह्याचं आपल्याला बघायचं आहे मेकॅनिझम. ओके, आपण बघूयात ह्याचं मेकॅनिझम. तर बघा, हा तुमचा अमाइन फंक्शनल ग्रुप आहे. अमाइन, NH2 मीन्स अमाइन. NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ HCl टाकलाय. आपण त्याच्यापासून काय बनवतो? डायअझोनियम साल्ट किंवा डायअझोनियम क्लोराईड बनवतो. ही सर्वांना काय आहे? माहिती आहे. तर बघूयात मेकॅनिझममध्ये काय होतं? CH3 ह्या ठिकाणी तुमचा OH, CH3 आणि हा आहे तुमचा NH2. ओके, याच्यावर टाकला NaNO2, याच्यावर टाकला NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ HCl. ओके, तर ॲक्च्युली होतं काय? NaNO2 आणि HCl, NaNO2 HCl आणि NH2 मिळून तुमचा डायअझोनियम साल्ट तयार होतो. म्हणजेच तुमचा काय होईल? ह्या ठिकाणी OH असेल. ओके, बघा मी थोडा वेगळ्या मेथडमध्ये लिहितो. ह्या ठिकाणी तुमचं तयार होईल N2 प्लस Cl-. ओके, ही तुम्हाला माहिती आहे. हा N2 कसा आहे? गुड लिव्हिंग ग्रुप आहे, ऑटोमॅटिकली निघून जाईल. तुमचं तयार होईल कार्बोकॅटायन. ह्या ठिकाणी काय तयार होईल? कार्बोकॅटायन. ह्या ठिकाणी OH असेल. नेक्स्ट 1,2 मिथिल शिफ्ट करा. नेक्स्ट काय करायची? 1,2 मिथिल शिफ्ट. सेम तेच, काही सुद्धा चेंजेस येणार नाहीत. इथं काय येईल? तुमचा कार्बोकॅटायन. हा कोणता झाला? टर्शरी कार्बोकॅटायन. इथं कसला येईल? तुमचा सेकंडरी कार्बोकॅटायन. इकडे एक मिथिल वाढवून दिला. ओके, पुढे काय करायचं? -H+ लोन पेअर दाखवायच्या, अटॅक करायचा, -H+ करून टाकायचा. तुम्हाला काय मिळेल? पिनॅकोलोन. ह्याचं नाव काय आहे? पिनाकोलोन. हे तुम्ही काय करायचं? ह्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचं. फक्त जरी रिएजंट टाकले वेगळे, घाबरून जायचं कारण नाही. तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल ह्या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ शकता. लिहून घ्यायचं आहे सर्वांनी. ओके, कळतंय सर्वांना? काही अवघड नाही आहे, सर्वांनी लिहून घ्या, सोपं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काही एक्झाम्पल आहेत, आपण ते पुढचे एक्झाम्पल पाहूयात. ओके, आपण केमिकल रिॲक्शन बघतोय. लिहिलं सर्वांनी? आपण काय बघतोय? केमिकल रिॲक्शन बघतोय. झालं? पुढे बघूयात आपण. सर्वांनी लिहिला? बघा, थोडंसं वेगळं एक्झाम्पल देतो मी. करता येईल का? फक्त बघा, नसेल तर मी करून देतो.
ओके, ऑन रिॲक्टेड विथ HCl. ह्याचा प्रॉडक्ट तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघूयात आपण. आता आपण काय करतो, अल्कोहोलसोबत HCl रिॲक्ट करतो. HCl सर्वांना माहिती असेल, HCl म्हणजे काय असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल. ओके, तर बघूयात आपण याचं मेकॅनिझम. ओके, आन्सर फाइंड आउट करूयात आपण. बघा आन्सर काय येईल तुमचं, बघा मी सोडून देतो, त्याच्यानंतर तुम्ही सोडवा. बघा CH3 आहे असा घेतला, हा CH3H, पुढे तुमचा आता ही पिनॅकोल नाही आहे बळा, एकच अल्कोहोलिक आहे. ओके, आणि हा ठिकाणी टाकलाय तुम्ही HCl, ह्या ठिकाणी काय टाकलाय HCl. तर ऑक्सिजनवरचे लोन पेअर काय करतील, H ला ॲब्स्ट्रॅक्ट करतील, हा Cl मायनस असेल, हा H प्लस असेल. ओके, H ला ॲब्स्ट्रॅक्ट करतील, तुमचा वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. सर्वांना वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. H आहे, पुढे आहे तुमचा हा CH3, पुढे आहे तुमचा H, ह्या ठिकाणी तयार झाला OH2 प्लस चार्ज. ओके, कळतंय. बरेच जण असं करतात, आता बरेच जण काय करतात, Cl मायनस अटॅक डायरेक्ट याच्यावर करतात, वॉटर मॉलिक्यूल काढून टाकतात. पण असं होणार नाही, त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. ओके, काय केलं, पहिल्यांदा अल्कोहोल होता, अल्कोहोलने H प्लस घेतला ॲसिडमधला, वॉटर मॉलिक्यूल तयार झाला, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, म्हणजेच या ठिकाणी आपण -H2 असंही लिहू शकतो. ओके, तयार काय झाला तुमचा कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन तयार झाला, CH3 आहे, H आहे, कोणता कार्बोकॅटायन तयार होईल, आपण याला काय म्हणतो, सेकंडरी कार्बोकॅटायन. ह्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी कार्बोकॅटायन. ओके, एवढं कळतंय. मग सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे का, तुम्ही म्हणताल सर तुम्ही मगा तर म्हणलात मोर स्टेबल आहे, पण ह्या ठिकाणी अल्कोहोल जोडला नाही, ह्या ठिकाणी अल्कोहोल जोडलेला नाही. मगाच्या वेळेस आपला अल्कोहोल जोडला होता, ह्या ठिकाणी अल्कोहोल जोडलाय का, अजिबात जोडलेला नाही, म्हणून हा सेकंडरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल असणार नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल, टर्शरी कार्बोकॅटायन बनवावं लागेल. मग मी काय करतो, बघा टर्शरी कार्बोकॅटायन बनवतो, इकडून असं रिवर्स येऊया. ओके, तर टर्शरी कार्बोकॅटायन बनवण्यासाठी याच्यात पॉसिबिलिटी आहेत का हो, बघा मिथिल शिफ्ट करून बघा, नाही, सेकंडरीज बनेल. हा मिथिल शिफ्ट करून बघा, सेकंडरीज बनेल. हायड्राईड शिफ्ट केला तर बघा, हायड्रोजन मी या ठिकाणी शिफ्ट केला तर ह्या ठिकाणी काय होतील, 3 ग्रुप येतील, म्हणून काय म्हणतो मी, हायड्राईड शिफ्ट. ओके, ह्या ठिकाणी काय म्हणतो, हायड्राईड शिफ्ट. तर मी काय करतो, 1 to हायड्राईड शिफ्ट करतो, 1 to हायड्राईड शिफ्ट करतो, म्हणजे हा जो हायड्रोजन आहे त्याला बॉन्ड सहित इकडे फिरवतो. काय करतो, बॉन्ड सहित फिरवतो. ओके, हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो शिफ्टिंग आहे तुमचं, पहिल्यांदा शिफ्टिंग कोणाचं होतं, हायड्रोजनचं होतं, नंतर बाकीच्या मिथिलचं वगैरे होतं. ओके, ते लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथं हायड्राईड म्हणूयात, इथं मिथिल. ओके, ही त्याची ऑर्डर आहे. पहिला आपण हायड्राईड शिफ्ट केला ह्या ठिकाणी, म्हणजे तुमचा कार्बोकॅटायन कोणता येईल, टर्शरी येतोय का बघा, CH3